नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेशांविषयीची माहिती अभ्यासत आहोत. या अगोदर आपण आशिया खंडामधील वेगवेगळ्या देशांमधील असणारे औद्योगिक क्षेत्र किंवा औद्योगिक प्रदेश याविषयीची माहिती अभ्यासली आहे. आज आपण जगातील 2 खंडांमधील असणाऱ्या औद्योगिक प्रदेशांविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. त्यात दक्षिण अमेरिका खंड त्याचबरोबर आफ्रिका खंड या 2 खंडांमधील औद्योगिक प्रदेशांविषयीची माहिती आज आपण या तासिकेला मिळवणार आहोत. मित्रांनो, दक्षिण अमेरिका खंड हा पश्चिम गोलार्धामध्ये असणारा खंड असून तो उत्तर अमेरिकेच्या दक्षिणेला आहे. आणि अशा या दक्षिण अमेरिका खंडाची काही वैशिष्ट्य जर आपण अभ्यासली तर आपल्याला असं दिसून येतं की जगातील सर्वात विस्तीर्ण खोरे असलेली नदी ती या दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे आणि ती म्हणजे ॲमेझॉन नदी. त्याचबरोबर सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेली विषुववृत्तीय सदाहरित वने, ज्याला आपण सेल्वाज वने संबोधतो, तर ही वनं देखील या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत. आणि आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की लांबवर पसरलेल्या पर्वतरांगा या खंडामध्ये आढळतात. असा हा प्राकृतिक रचनेच्या दृष्टिकोनातून विविधता असलेला दक्षिण अमेरिका खंड आणि अशा या दक्षिण अमेरिका खंडामधील असणाऱ्या औद्योगिक प्रदेशाविषयीची देखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. या दक्षिण अमेरिका खंडातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविधता ही आढळते, परंतु त्यातील काही मोजक्या देशांचा आपल्याला औद्योगिक प्रदेशांच्या अनुषंगाने विचार करावयाचा आहे. यात अर्जेंटिना, ब्राझील, व्हेनेझुएला आणि चिली यासारखे जे काही देश आहेत, तर या देशांमधील असणाऱ्या औद्योगिक प्रदेशांविषयीची किंवा त्या देशातील असणाऱ्या खनिज साधन संपत्तीविषयीची माहिती आणि त्यावर आधारित असणाऱ्या उद्योगांविषयीची माहिती आपण येथे विचारात घेऊया. तर अर्जेंटिना हा या दक्षिण अमेरिका खंडामधील असणारा दक्षिणेकडील असणारा हा देश आहे. तर अर्जेंटिना या देशामध्ये असणारं सुपीक मृदा, त्याचबरोबर येथील असणारी चराऊ कुरणे यामुळे या देशामध्ये शेती व्यवसाय देखील अधिक प्रमाणामध्ये हा केला जात असतो. त्याचबरोबर ब्राझील हा देखील एक विस्तीर्ण आणि या खंडामधील असणारा एक मोठा देश किंवा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून देखील ब्राझील देशाकडे बघितलं जात असतं. तर हा देखील खनिज साधन संपत्तीच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण, शेती उत्पादनाच्या बाबतीमध्ये देखील एक महत्त्वपूर्ण देश आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर व्हेनेझुएला हा उत्तरेकडील असणारा जो देश आहे, तर व्हेनेझुएला या देशामध्ये खनिज तेलाचं उत्पादन हे घेतलं जात असतं. त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टीवर असणारा चिली हा देखील एक महत्त्वपूर्ण देश आपल्याला सांगता येईल. तर अशा रीतीने नकाशामध्ये दर्शवलेले हे जे 4 देश आहेत, तर या 4ही देशांमध्ये उद्योगधंद्यांचा विकास हा झालेला आपल्याला सांगता येईल. तर अशा या दक्षिण अमेरिका खंडामध्ये कोणते प्राकृतिक घटक आहेत की ज्या प्राकृतिक घटकांमुळे येथे औद्योगिक प्रदेश हा प्रभावित झालेला दिसतो आहे. तर यामध्ये सुपीक जमीन. तर मित्रांनो, अर्जेंटिना, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अर्जेंटिना या देशामध्ये असणारा पंपास गवताळ प्रदेश की जो सुपीक अशा प्रकारचा आहे. त्याचबरोबर ब्राझीलमधील असणारं ब्राझीलचे पठार असेल किंवा कंपोज नावाचा जो गवताळ प्रदेश आहे, तर हा देखील सुपीक अशा मृदेचा प्रदेश आहे. या देशातील असणारी ॲमेझॉन नदी, तर या ॲमेझॉन नदीने देखील सुपीक गाळाची मृदा वाहून आणलेली आहे आणि तेथे शेती व्यवसाय देखील केला जात असतो. त्याचबरोबर किनारी प्रदेश. आता या दक्षिण अमेरिका खंडाच्या 4ही बाजूने पाण्याने वेढलेला हा भूभाग आहे. म्हणजेच पूर्वेला अटलांटिक महासागर, त्याचबरोबर पश्चिमेला पॅसिफिक महासागराचं सानिध्य या खंडाला आहे आणि साहजिकच त्यामुळे येथे वेगवेगळी बंदरं देखील, नैसर्गिक बंदरांची निर्मिती झालेली आहे, जशी की रिओ डी जानेरो, त्याचबरोबर सॅओ पावलो, व्हल्परेसो यासारखी काही महत्त्वाची बंदरं जी आहेत, तर ती पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरती आहेत. म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश देखील आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे चराऊ कुरण देखील आहे की वायव्येला असणारं लॅनोज आहे, त्याचबरोबर ब्राझीलच्या पठारावर असणारं कंपोज आहे, त्याचबरोबर अर्जेंटिनामधील असणारा पंपास नावाचा गवताळ प्रदेश आहे. तर असे हे चराऊपूर्ण या प्रदेशामध्ये असल्यामुळे शेती व्यवसायाचा विकास आणि शेतीतून निर्माण होणारी औद्योगिक स्वरूपाची
पिकं यांचा उपयोग औद्योगिकरणासाठी केला जात असतो. त्याचबरोबर खनिज तेल, तर खनिज तेल सर्वाधिक उत्पादन या खंडामध्ये व्हेनेझुएला या देशामध्ये घेतलं जात असतं. व्हेनेझुएलामधील असणारी ओरिनोको नदी आणि या ओरिनोको नदीच्या पट्ट्यामध्ये असणारी काही महत्त्वाची तेलक्षेत्र आपल्याला सांगता येईल. अयाक्युचो, काराबोगो, त्याचबरोबर बोयंका ही काही महत्त्वाची तेलक्षेत्र या व्हेनेझुएला देशामध्ये आहे आणि तेथून तेलाचं उत्पादन हे घेतलं जात असतं. तर अशा या व्हेनेझुएला देशामध्ये तेलाचं जे उत्पादन होतं ते जलमार्गाने संयुक्त संस्थान त्याचबरोबर युरोप खंडाकडे देखील निर्यात केलं जात असतं. हा या दक्षिण अमेरिका खंडामधील असणारा सर्वाधिक खनिज तेलाचं उत्पादन घेणारा देश आपल्याला सांगता येईल. तर अशा रीतीने हे जे देश आहेत, त्याचबरोबर चिली हा देखील शेती उत्पादनामध्ये अग्रेसर असणारा एक देश आपल्याला सांगता येईल. तर या सर्व देशांमध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची विविधता आहे. त्याचबरोबर हवामानाचा विचार जर केला तर हवामानाच्या बाबतीमध्ये हवामान हे अनुकूल आहे. या खंडाचा उत्तरेकडील जो भाग आहे, तर उत्तरेकडील भागामधून विषुववृत्त गेलेला आहे. त्यामुळे साहजिकच उत्तरेकडील जो प्रदेश आहे हा उष्णकटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये येतो. तेथे उष्ण स्वरूपाचं हवामान आहे. मात्र विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे तापमान कमी होत असल्यामुळे तो प्रदेश समशीतोष्ण त्याचबरोबर शीतकटिबंधामध्ये मोडतो, म्हणजे हवामानाची देखील अनुकूलता आहे. आणि साहजिकच अशा प्रकारची हवामानाची अनुकूलता असल्यामुळे येथे उद्योगांचा विकास हा झाला आहे. यातील ब्राझील हा जो देश आहे, तर ब्राझील या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिज आढळतात की जसं की लोहखनिज आहे, त्याचबरोबर मॅंगनीज आहे, नंतर निकेल आहे, त्याचबरोबर तांबे, टंगस्टन, त्याचबरोबर बॉक्साईड, हिरे यासारखी जी काही खनिजं जी आहेत तर ती खनिज आढळतात. तर लोहखनिज पारा, बहिया, त्याचबरोबर मिनास जेरिस नावाचे जे प्रांत आहेत, या प्रांतांमध्ये लोहखनिज हे या देशामध्ये आढळतं. तसंच इतरही देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिज साधन संपत्ती आहे, जसे सोने, चांदी, टीन, मॅंगनीज, त्याचबरोबर ॲल्युमिनियम, खनिज तेल अशी वेगवेगळ्या प्रकारची खनिज साधन संपत्ती या खंडामध्ये आढळते आणि त्याचा उपयोग या देशामध्ये या खंडातील देशांमध्ये होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग देखील विकसित झाले. मग हे प्राकृतिक घटक उद्योगांना जसे प्रभावित करतात तसे काही मानवी घटक देखील उद्योगांना प्रभावित करत असतात. त्यामध्ये स्वस्त मजूर आहे की हा देखील खंड विकसनशील आहे. या खंडामध्ये ब्राझील या देशात सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि साहजिकच या लोकसंख्येच्या माध्यमातून भरपूर मजूर पुरवठा हा स्वस्त दरामध्ये उपलब्ध होतो की जो प्रामुख्याने उद्योगांसाठी आवश्यक असतो. त्याचबरोबर शासन सहाय्य, तर शासन सहाय्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की जर शासनाचं धोरण अनुकूल असेल तरच उद्योगांचा विकास हा साध्य होऊ शकतो. म्हणून शासन सहाय्य देखील या उद्योगांना आहे, त्यातून उद्योगांचा विकास हा झाला आहे. बंदर, गोदी सुविधा की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पूर्व किनारपट्टी ही अटलांटिक महासागराने व्यापलेली आहे आणि पश्चिम किनारपट्टी ही पॅसिफिक महासागराने व्यापली. या दोन्ही किनारपट्ट्यांवरती वेगवेगळ्या प्रकारची बंदरं आहेत आणि त्या बंदरांच्या माध्यमातून गोदी सुविधा उपलब्ध आहे. या खंडातील वेगवेगळ्या देशांकडून जगातील वेगवेगळ्या देशांकडे जलमार्गाच्या साहाय्याने विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्यात ही केली जात असते. म्हणून बंदर ही सुविधा देखील किंवा गोदी सुविधा हा देखील उद्योगांच्या विकासावर प्रभाव पाडणारा एक महत्त्वपूर्ण मानवी घटक आपल्याला सांगता येईल. तर अशा रीतीने दक्षिण अमेरिका खंडातील उद्योगांवरती प्रभावित करणारे मानवी त्याचबरोबर प्राकृतिक घटक आपल्याला सांगता येईल. मग अशा या दक्षिण अमेरिका खंडामध्ये कोणकोणते उद्योग विकसित झालेत, मग त्यामध्ये आपल्याला अन्नपदार्थ सांगता येईल की प्रामुख्याने या खंडामध्ये देखील शेती व्यवसायाचा विकास हा झालेला आहे. या खंडातील अर्जेंटिना देशामध्ये पंपास गवताळा प्रदेशामध्ये गव्हाचं उत्पादन विपुल प्रमाणामध्ये घेतलं जातं. त्याचबरोबर ब्राझील देशामध्ये कॉफीचं उत्पादन विपुल प्रमाणामध्ये घेतलं जातं आणि तसेच ऊसाच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये सर्वाधिक लागवड, सर्वाधिक उत्पादन आणि सर्वाधिक साखरेची निर्मिती, त्याचबरोबर सर्वाधिक साखरेची निर्यात करणारा हा देश आहे. अशा प्रकारचे अन्नपदार्थ त्याचबरोबर कॉफीसारखं पेय यांची देखील निर्मिती या देशामध्ये केली जाते. त्याचबरोबर धातू व यांत्रिकी उद्योग की मी मगाशी तुम्हाला म्हटलं की ब्राझीलमधील असणारा पारा, बहिया, त्याचबरोबर
मिनास जेरिस प्रांतामध्ये लोह खनिज हे आढळतं आणि या लोह खनिजावरती प्रक्रिया करून त्यापासून पोलादाची निर्मिती केली जातो. पोलादासारखा धातू निर्माण केला जातो. बॉक्साईडपासून ॲल्युमिनियमची निर्मिती केली जाते. त्यामुळे त्यावर आधारित असणारे अभियांत्रिकी उद्योग या खंडामध्ये आहेत. त्याचबरोबर रसायने आणि पेट्रोलियमचे उत्पादन की व्हेनेझुएलासारखा जो देश आहे तर या व्हेनेझुएला देशामध्ये प्रामुख्याने खनिज तेलाचं उत्पादन घेतलं जातं. त्याच्यावरती प्रक्रियाही केली जाते आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पेट्रोलियमयुक्त पदार्थांची निर्मिती उत्पादन हे घेतलं जात असतं. उरलेल्या उपपदार्थांवरती प्रक्रिया करून त्यापासून रसायनांची निर्मिती केली जाते. त्याचबरोबर कापड उद्योग आहे की येथील बहुतांश देशांमध्ये कापसाच्या पिकाचं उत्पादन घेतलं जातं आणि त्यापासून कापड निर्मितीचा उद्योग देखील निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पादत्राणे म्हणजे चप्पल, बूट तयार करणारे कारखाने, लोहखनिज निर्माण करणारे, त्याचबरोबर या देशांमध्ये ब्राझील या देशामध्ये रबराचं देखील उत्पादन घेतलं जात असतं. मग त्यासाठी रबर उत्पादनांची निर्मिती केली जाते. त्यापासून तयार होणारे टायर्स असतील तर ते टायर्स वाहन उद्योगासाठी आवश्यक असतात. त्याचबरोबर घरगुती उपकरणं आणि वस्त्रोद्योग म्हणजे कृत्रिम तंतूंपासून देखील कापडाची निर्मिती केली जाते. तर अशा प्रकारचे विविध प्रकारचे उद्योग या दक्षिण अमेरिका खंडामध्ये चालतात. तर हे प्रमुख उद्योग आपल्याला या दक्षिण अमेरिका खंडामधील सांगता येतील. त्यानंतर आपण पुढच्या खंडाकडे वळणार आहोत आणि तो खंड म्हणजे दक्षिण अमेरिका खंड. तर मित्रांनो, दक्षिण अमेरिका खंडात जर बघितलं तर दक्षिण अमेरिका खंडामध्ये तसं फारसं उद्योगांचं वितरण जे आहे किंवा उद्योगांचा विकास जो आहे हा उद्योगांचा विकास फारसा झालेला दिसत नाही. कारण की जगातील जे 7 खंड आहेत त्यातील अंटार्क्टिका खंड जर वगळला तर उर्वरित जे 6 खंड जे आहेत तर त्या उर्वरित 6 खंडांपैकी आफ्रिका खंड हा तुलनेने आर्थिकदृष्ट्या अविकसित आहे आणि म्हणून येथे उद्योगांचा फारसा विकास हा झालेला दिसून येत नाही. तर आपण नकाशाचं निरीक्षण जर केलं तर नकाशामध्ये आपल्याला हा आफ्रिका खंड दिसतो आहे. या आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील प्रदेशामध्येच किंवा आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील भागामध्येच प्रामुख्याने उद्योगांचा विकास हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. मग त्याचं कारण काय असेल तर आफ्रिका खंडाचा उत्तरेकडील जो प्रदेश आहे तर हा उत्तरेकडील प्रदेश वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकूल प्राकृतिक घटकांनी व्यापलेला आहे. जसं की कॅमेरून चाड पर्वत, अटलास पर्वत, त्याचबरोबर सहारासारखं जगातील सर्वात विस्तृत वाळवंट हे या खंडाच्या उत्तर भागामध्ये आहे. त्याचबरोबर कांगोसारखा जो प्रदेश आहे किंवा कांगो नदी जी आहे तर त्या कांगो नदीच्या खोऱ्याचा प्रदेश हा या सदाहरित वनांनी म्हणजेच विषुववृत्तीय वनांनी व्यापलेला आहे. तर असा हा मध्यवर्ती प्रदेश देखील कांगो नदीच्या खोऱ्याने व्यापलेला असल्यामुळे तो प्रतिकूल आहे आणि त्यामुळे दक्षिणेकडील जो प्रदेश आहे तर या दक्षिणेकडील भागामध्ये म्हणजेच आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील भागामध्येच थोड्याफार प्रमाणामध्ये जी अनुकूलता आहे तर त्या अनुकूलतेच्या सहाय्याने येथे उद्योगांचा विकास हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग या खंडातील कोणत्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास झाला आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने खंडाच्या दक्षिण भागामध्ये व्हीट वॉटर्स सॅड या ठिकाणी उद्योगांचा विकास झालेला दिसतो आहे. बघा दक्षिणेला सर्वात खाली तुम्हाला हा शब्द दिसतो आहे व्हीट वॉटर सॅड. त्याचबरोबर इतरही काही नावं तुम्हाला दिसत आहेत किंबर्ले, त्याचबरोबर कांगो, घाना, झांबिया. तर असे हे जे काही प्रदेश जे आहेत तर ते प्रदेश देखील वेगवेगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहेत आणि म्हणून येथे उद्योगांचा विकास हा झालेला आपल्याला सांगता येईल. तर आफ्रिका खंडाची काही वैशिष्ट्ये जर बघितली तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं हे खंड आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठं सहारा वाळवंट हे देखील याच आफ्रिका खंडामध्ये आहे आणि जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी जी आहे तर ही सर्वाधिक लांबीची नदी देखील या आफ्रिका खंडामध्ये. अशी आगळीवेगळी वैशिष्ट्य या खंडाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. अशा या खंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिज साधनसंपदा जी आहे तर ही विविध प्रकारची खनिज साधनसंपदा देखील या खंडामध्ये आढळते की ज्याच्यामध्ये जसे चांदी आहे, त्याचबरोबर सोने आहे, अभ्रक, कोळसा, लोहखनिज, त्याचबरोबर चुनखडक, जिप्सम, मीठ, फॉस्फेट यासारखी जी काही खनिज साधनसंपदा जी आहे
तर ही खनिज साधन संपदा या खंडामध्ये आढळते. आणि वेगळ्या प्रकारची खनिजं जी आहेत तर ती आफ्रिकेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळतात आणि ती खंडाच्या दक्षिणेकडील भागामध्ये प्रामुख्याने त्यांचे साठे देखील आढळतात. तर अशा या वेगवेगळ्या खनिजांपैकी आपण महत्त्वाचं एक खनिज जर बघितलं तर ते म्हणजे सोने. तर आज जगात सोने या खनिजाला मोठ्या प्रमाणामध्ये किंमत ही आहे आणि म्हणून अशा या सोन्याचे जगातील सुमारे 75% साठे जे आहेत म्हणजे जागतिक साठ्यांपैकी सुमारे 75% सोन्याचे साठे या खंडामध्ये आहेत किंवा या खंडामध्ये त्याची उपलब्धता आहे. अशा प्रकारचे साठे हे प्रामुख्याने दक्षिणेकडील भागामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे व्हीट वॉटर सॅड हे जे ठिकाण आहे दक्षिण आफ्रिका या देशामधील, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या खाणी आहेत आणि सुमारे 75% सोने हे या ठिकाणी मिळतं. त्याचबरोबर खाणींमधून देखील हिरे हे काढले जात असतात. यामध्ये प्रामुख्याने किंबर्ले हे जे ठिकाण आहे याच दक्षिण आफ्रिका या देशामधील, तर किंबर्ले येथे देखील हिऱ्याच्या खाणी आहेत. जगप्रसिद्ध हिऱ्याच्या खाणी या किंबर्ले या ठिकाणी आहे. त्याचबरोबर कांगो या देशामध्ये तांबे हे खनिज विपुल प्रमाणामध्ये आढळतं. त्याचबरोबर घाना या देशामध्ये मॅंगनीजचे साठे आहे आणि झांबियामध्ये प्रामुख्याने कोबाल्ट हे मोठ्या प्रमाणावरती मिळतं. तर अशा रीतीने या आफ्रिका खंडातील घाना, किंबर्ले, कांगो, झांबिया त्याचबरोबर व्हीट वॉटर सॅड येथे विविध प्रकारची खनिज साधन संपत्ती आहे आणि ती खनिज साधन संपत्ती अतिशय मौल्यवान अशा प्रकारची आहे. आणि अशा या नैसर्गिक साधन संपत्तीचा किंवा खनिज साधन संपत्तीचा उपयोग मानवाने उद्योग त्याचबरोबर व्यापारासाठी हा केलेला दिसतो आणि म्हणून येथे वेगळ्या प्रकारचे उद्योग देखील विकसित झालेले आढळून येतात. त्याचबरोबर या खंडाच्या दक्षिण भागामध्ये विस्तृत भूमीची उपलब्धता आहे. मगाशी म्हटलं की हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खंड आहे आणि साहजिकच त्यामुळे विस्तृत भूमी हे देखील उपलब्ध आहे आणि त्यातून खाणकामसारखा व्यवसाय किंवा उद्योगांसाठी लागणारी जमीन ही देखील उपलब्ध आहे. तर अशा रीतीने हे सगळे जे मुद्दे जे आहेत किंवा सगळे जे प्राकृतिक घटक जे आहेत तर ते अनुकूल आहेत. त्याचबरोबर वन, तर कांगो नदीच्या खोऱ्यामध्ये असणारा विषुववृत्तीय वनांचा जो प्रदेश आहे तर या विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष आढळतात. मात्र ती आर्थिकदृष्ट्या फारशी महत्त्वाची नसली तरीसुद्धा प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय या वनांच्या माध्यमातून चालतो. तर हे सगळे प्राकृतिक घटक जे आहेत तर ते प्राकृतिक घटक या आफ्रिका खंडातील उद्योगांवरती परिणाम करत असतात. त्याचबरोबर काही मानवी घटक देखील या खंडातील उद्योगांवर परिणाम करतात. त्यामध्ये बाजारपेठ आहे, तर मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे आणि साहजिकच स्थानिक प्रदेशामध्ये देखील उत्पादनांना मागणी ही मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मागणी अधिक असल्यामुळे तेथे उद्योगांचा विकास झालेला दिसतोय. त्याचबरोबर मोठी गुंतवणूक, तर आर्थिकदृष्ट्या हे देश फारसे विकसित नाही आणि आर्थिकदृष्ट्या जरी फारसे विकसित नसले तरीसुद्धा या देशांमध्ये युरोप खंडातील देशांमधून मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची गुंतवणूक ही केली जाते. जसे की दक्षिण आफ्रिकासारखा देश आहे, या दक्षिण आफ्रिका देशामध्ये बॉक्साईडचे देखील साठे आढळतात. त्याचबरोबर मॅंगनीजचे देखील साठे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून या देशामध्ये प्रामुख्याने उत्तर केप प्रांतामध्ये बॉक्साईडचे साठे आहेत. त्याचबरोबर मॅंगनीजच्या बाबतीमध्ये तर हा देश जगामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश आहे. तर अशा या खनिजांमधून उत्पादन मिळवण्यासाठी किंवा त्यावर आधारित असणाऱ्या उद्योगांसाठी मोठी गुंतवणूक ही परकीय देशांमधून देखील या खंडातील देशांमध्ये केली जाते आणि साहजिकच त्यामुळे येथे उद्योगांचा विकास हा झाला आहे. मग अशा या देशामध्ये प्रामुख्याने हिरे, सोने त्याचबरोबर वनोत्पादने यासारखे काही प्रमुख उद्योग या खंडामध्ये आढळतात. तर अशा रीतीने आपल्याला या आफ्रिका खंडामधील वेगवेगळ्या देशांविषयीची माहिती ही या ठिकाणी उद्योगांच्या बाबतीमध्ये स्पष्ट करता येईल. आपण या ठिकाणी आज थांबू. थँक्यू. धन्यवाद.